एव्हरीवन, मी ऐश्वर्या तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण एक नवीन अपडेट घेऊन आलो आहोत, जो की जॉब अपडेट आहे. स्क्रीनवर तुम्ही बघू शकता, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ यांच्या अंतर्गत विविध पदांची पदभरती ही जाहीर करण्यात आली आहे आणि आजच ही नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि मी लगेच तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया कोण एलिजिबल आहे, कुठले पदं आले आहेत, एक्झाम फी, एक्झाम पॅटर्न काय असणार आहे, या संदर्भात डिटेलमध्ये चर्चा करूया. स्क्रीनवर तुम्ही बघू शकता, जाहिरात क्रमांक इथे देण्यात आलेला आहे. 27/2/2026ला जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ठीक आहे. यामध्ये तुम्हाला जे ऑनलाईन ॲप्लिकेशनला सुरुवात जी आहे ते 28/2/2026 ला ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करण्याला सुरुवात होणार आहे. 20/3 म्हणजे मार्च महिन्यातील 20 तारखेपर्यंत तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन हे करू शकता. ठीक आहे. पुढे बघा, यामध्ये तुम्हाला विविध पदं इथे दिसत असतील. एकूण 35 पदे आहेत. टोटल 175 एवढ्या जागा आहेत. एकूण 35 पदं आहेत. सुरुवातीचं जे पद आहे तुम्ही बघू शकता, पे अँड अकाउंट ऑफिसर, त्यासाठी 1 जागा आहे. सहाय्यक फॉर्म मॅनेजर यासाठी 3 जागा आहेत. टेक्निकल ऑफिसर टू असोसिएट डीन, ठीक आहे, यासाठी तुम्हाला 2 जागा आहेत एकूण. हॉस्पिटल क्लिनिशियन यासाठी तुम्हाला 2 जागा आहेत आणि असिस्टंट मॅनेजर क्वालिटी कंट्रोल यासाठी 1 जागा आहे. प्लांट ऑपरेटर म्हणजे मिल्क प्रोसेसिंगसाठी 1 जागा आहे. नंतरचे हे जे सुरुवातीचे पदं आहेत ते ग्रुप बीचे आहेत आणि यामध्ये वेतन श्रेणी देखील S15ची आहे आणि काही पदांसाठी S14ची वेतन श्रेणी आहे. नंतरचे जे पदं आहेत ते गट कचे आहेत, जसं की ऑपरेशन थिएटर टेक्निशियन यासाठी S10ची वेतन श्रेणी आहे आणि यामध्ये एकूण पदं आहेत 2. मग सिनियर लायब्ररी असिस्टंट म्हणजेच वरिष्ठ ग्रंथालय सहाय्यक यासाठी 1 पद आहे. डेअरी प्लांट असिस्टंट त्यासाठी 1 जागा आहे. एक्स-रे टेक्निशियनसाठी 3 जागा आहेत. वेटरनरी लॅबोरेटरी डायग्नोस्टिक असिस्टंट यासाठी एकूण 8 जागा आहेत आणि हॉस्पिटल टेक्निशियनसाठी 1 आणि ऑपरेशन थिएटर असिस्टंट यासाठी एकूण 4 पदे आहेत. आणि नेक्स्ट तुम्ही बघू शकता, फॉर्म असिस्टंटसाठी एकूण 3 जागा. सिनियर क्लर्कसाठी बऱ्यापैकी जागा आहेत. S8ची वेतन श्रेणी आहे आणि एकूण 14 जागा आहेत यामध्ये. सिनियर मेकॅनिकसाठी 1 जागा. बॉयलर ऑपरेटरसाठी 1 जागा. झू टेक्निशियनसाठी 2 जागा आहेत. ठीक आहे. पुढे लॅबोरेटरी असिस्टंट साठी तुम्हाला 8 जागा बघायला मिळतील. लॅबोरेटरी असिस्टंट फिशरीसाठी एकूण 4 जागा बघायला मिळतील. पुढे आहे ज्युनियर लायब्ररी असिस्टंट, यामध्ये 1 जागा. मेडिसिन स्टोअर कीपरसाठी 2 जागा. ड्रायव्हर जो असतो ॲम्ब्युलन्सचा त्यासाठी 7 जागा आहेत आणि ज्युनियर टेक्निशियन कोल्ड स्टोरेजसाठी एकूण 1 जागा आहे. लायब्ररी अटेंडंटसाठी 6. पुढे आहेत लायब्ररी अटेंडंटचे नेक्स्ट पद आहे, त्यासाठी 41 जागा आहेत. प्रयोगशाळा परिचर, ग्रंथालय परिचरसाठी लायब्ररी अटेंडंटसाठी 6 जागा आहेत आणि लॅबोरेटरी अटेंडंटसाठी एकूण 41 जागा आहेत. म्हणजे लॅबोरेटरी अटेंडंट म्हणजे प्रयोगशाळा परिचरसाठी एकूण जास्त जागा आहेत, 41 म्हणजे बऱ्यापैकी जागा आहेत. S6ची वेतन श्रेणी आहे. मग आहे ट्रॅक्टर ड्रायव्हर और मशीन ऑपरेटर यासाठी एकूण 3 जागा आहेत. ड्रेसरसाठी पण काही जागा आहेत, म्हणजे 2 जागा आहेत. आणि आता महत्त्वाचं पद म्हणजे 30व्या क्रमांकाचा जो सिरियल नंबरचा पद आहे तो क्लर्क कम टायपिस्ट, लिपिक टंकलेखक यासाठी एकूण 37 जागा आहेत आणि ज्युनियर स्टोअर कीपरसाठी एकूण 3 जागा आहेत. इलेक्ट्रिशियनसाठी 1 आणि एक्सटेन्शन ट्रेनिंग अँड एक्झिबिशन असिस्टंटसाठी 2 जागा. आणि सगळ्यात शेवटी आहे ज्युनियर टेक्निशियन कम वायरमॅनसाठी 2 जागा आणि लाईव्हस्टॉक असिस्टंटसाठी 2 जागा. अशा प्रकारे एकूण 175 पदांची ही पदभरती ही जाहीर करण्यात आलेली आहे. खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. यामध्ये तुम्ही इलिजिबल असाल तर तुम्ही नक्की भरू शकता. विविध पदांची पदभरती आहे आणि ऑनलाईन जे डेट आहेत त्याबद्दल आपण सुरुवातीलाच चर्चा केलेली आहे. पुढे डिटेल बघूया. बघा, इथे एज रिलॅक्सेशन तुम्हाला वयोमर्यादा देण्यात आलेली आहे
किमान वयोमर्यादा 18 वर्ष असणे अनिवार्य आहे. त्यानंतर अराखीवसाठी 38 वर्षे, मागास आर्थिक दुर्बल घटकसाठी 43 वर्षे इतकी एज लिमिट आहे. दिव्यांगांसाठी 45 वर्ष, माजी सैनिक असतील तर वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी एज रिलॅक्सेशन ही वेगळी आहे एज लिमिट. आणि माजी सैनिक जे आहेत त्यांच्यासाठी 45 वर्ष, दिव्यांग असेल तर, प्रावीण्यप्राप्त खेळाडू असेल तर 43 वर्षे, प्रकल्पग्रस्तसाठी 45 वर्ष, भूकंपग्रस्तसाठी 45 वर्षे, अंशकालीन पदवीधर त्याच्यासाठी 55 वर्षे आणि ठीक आहे 55 वर्षे, स्वातंत्र्य सैन्याचे नामनिर्देशित पाल्य असेल तर त्यांच्यासाठी 45 वर्षे. आणि तुम्ही जसं एक्झाम स्वरूप बघून घ्या. लिपिक वर्गीय पदे जे लिपिक कॅटेगरीमध्ये मोडतात, जसं की वरिष्ठ लिपिक, लिपिक टंकलेखक, कनिष्ठ भंडारपाल. यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी असे 100 प्रश्न राहतील. 200 गुणांसाठी एक्झाम होईल. परीक्षा कालावधी 120 मिनिटं. आणि जे इतर पदे देण्यात आली आहेत, जे वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक आणि कनिष्ठ भंडारपाल ही पदे सोडल्यानंतर बाकी जेवढेही पदं आहेत त्यांच्यासाठी एक्झाम पॅटर्न इथं देण्यात आलेलं आहे बघा. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी याचे प्रश्न एकूण 60 असतील, गुण 120 मार्क. ठीक आहे. आणि त्या स्पेशल टेक्निकल पोस्ट असल्यामुळे तांत्रिकी अभ्यासक्रम त्यांना राहील. 40 प्रश्न राहतील आणि त्यांच्यासाठी 80 गुण देण्यात येतील. एकूण तुमचे 100 प्रश्न 100 होतील आणि गुण 200. आणि तुम्हाला मिळणार आहे 2 तास 120 मिनिटांची हे एक्झाम कंडक्ट केल्या जाणार आहे. ठीक आहे. आणि कौशल्य आधारित जे पदे आहेत, जसं वाहन चालक, रुग्णवाहक चालक, ट्रॅक्टर ड्रायव्हर, मशीन ऑपरेटर यांच्यासाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी यांचे प्रश्न राहतील 60, गुण राहतील 120. आणि परीक्षेचा कालावधी जो असणार आहे तो 90 मिनिटाचा. व्यावसायिक चाचणी गुण यामध्ये 80 असतील आणि एकूण गुण 200 असणार आहे. ठीक आहे. परीक्षेचा अभ्यासक्रम तुम्ही इथे बघू शकता. ठीक आहे. अशा प्रकारे आपण बघितलं आहे सगळे जी एक्झाम कशा पद्धतीने कंडक्ट केल्या जाणार आहे बघा. आणि आता महत्त्वाचा विषय म्हणजे ही सरळ सेवा आहे. यामध्ये जे खुल्या प्रवर्गात ओपन कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी 1000 रुपये फीज लागणार आहे. आणि जे रिझर्व कॅटेगरी आहेत त्यांच्यासाठी 900 रुपये एवढी एक्झाम फीज तुम्हाला लागणार आहे. माजी सैनिक, दिव्यांग आणि यांच्यासाठी परीक्षा शुल्क हे आकारले जाणार नाहीत. ठीक आहे. आणि एक्झाम ही ऑनलाईन पद्धतीनेच कंडक्ट केल्या जाणार आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय, आता जर सुरुवातीला पदं पाहिले आपण, त्यांचे प्रत्येकाचे इथे देण्यात आलेलं आहे की कोण इलिजिबल आहेत. पे अँड अकाउंट ऑफिसर यामध्ये बॅचलर डिग्री इन कॉमर्स लागणार आहे, किंवा तुमचं MBA फायनान्स फ्रॉम कुठल्याही युनिव्हर्सिटीमधून तुम्ही MBA केलेले असले तरी चालणार आहे. आणि त्यामध्ये 3 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे रिलेव्हंट फील्डमधलं. पुढचं जे पद आहे असिस्टंट फार्म मॅनेजर, त्यासाठी पण तुम्हाला बघा मास्टर डिग्री लागणार आहे. वेटरनरी सायन्स फ्रॉम एनी युनिव्हर्सिटी, बॅचलर डिग्री इन फॅकल्टी ऑफ वेटरनरी सायन्स इन फर्स्ट डिव्हिजन यामध्ये तुम्ही बघू शकता. ठीक आहे. टेक्निकल ऑफिसर असोसिएट डीन यामध्ये तुम्हाला दिसत असेल मास्टर डिग्री लागणार आहे. हे ग्रुप बीचे पदं आहेत. यांसाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन सोबतच तुम्हाला एक्सपिरियन्स देखील असणे आवश्यक आहे. हॉस्पिटल क्लिनिशियनसाठी देखील इथे एज्युकेशन क्वालिफिकेशन देण्यात आलेलं आहे. असिस्टंट मॅनेजर क्वालिटी कंट्रोल याचं देखील इथे देण्यात आलेलं आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहेत. जर तुम्हाला हा PDF बघायचा असेल, सविस्तर माहिती बघायची असेल तर तुम्ही नोटिफिकेशन अपडेट नावाच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. तिथे हा PDF मी अपलोड केलेला आहे आणि तिथून तुम्ही सविस्तर परत एकदा PDF बघू शकता की आपण एलिजिबल आहोत का हे चेक करू शकता. ठीक आहे. काही महत्त्वाचे पदं आहेत आपण त्यांचं बघूया. त्यानंतर ऑपरेशन थिएटर टेक्निशियन यासाठी बॅचलर डिग्री इन BSc नर्सिंग तुम्हाला लागणार आहे. ठीक आहे. पुढे प्लांट ऑपरेटर जे होतं मिल्क प्रोसेसिंगसाठी बॅचलर डिग्री इन फॅकल्टी ऑफ डेअरी टेक्नॉलॉजीमधली तुमची डिग्री असणे आवश्यक आहे. और मास्टर डिग्री इन डेअरी सायन्स फ्रॉम एनी युनिव्हर्सिटी चालेल. ठीक आहे. एक्सरे टेक्निशियनसाठी डिग्री और डिप्लोमा इन रेडिओग्राफी लागणार आहे. ठीक आहे. पुढे बघू शकता परत एक हॉस्पिटल टेक्निशियन नावाचं पद आहे. त्यामध्ये BSc नर्सिंग लागणार आहे तुम्हाला, जे एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये ऑपरेशन थिएटर असिस्टंटमध्ये बॅचलर डिग्री इन BSc नर्सिंग फ्रॉम एनी युनिव्हर्सिटी चालेल, कुठल्याही युनिव्हर्सिटीची. नंतर फॉर्म असिस्टंट यासाठी तुम्ही बघू शकता डिप्लोमा इन
लाईव्हस्टॉक मॅनेजर अँड डेअरी प्रोडक्शन इन डेअरी मॅनेजमेंट अँड एनिमल हजबेंड्री. आता महत्त्वाचं पद आहे. आता या 15व्या नंबरचा जो पद आहे तो सिनियर क्लर्कचा आहे. यामध्ये तुम्हाला डिग्री असणे म्हणजे बॅचलर डिग्री ऑफ एनी डिसिप्लिन चालणार आहे. कुठल्याही शाखेतील पदवीधर इथे इलिजिबल आहे. नंतर गव्हर्मेंट कमर्शियल सर्टिफिकेटचं तुमचं कम्प्युटर टायपिंग सर्टिफिकेट विथ द स्पीड नॉट लेस दॅन 40 वर्ड्स पर मिनिट इन इंग्लिश 40 आणि मराठी 30 असं सिनियर क्लर्कसाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन हे तुम्हाला लागणार आहे. सिनियर मेकॅनिक आहे तो SSC पास्ट असणे आवश्यक आहे. IT आणि मेकॅनिक ट्रेड असणं त्याला आवश्यक आहे. ठीक आहे. आणि बॉयलर ऑपरेटरसाठी SSC पास असणे आवश्यक आहे. सेकंड क्लास IBR सर्टिफिकेट बॉयलर अटेंडंट विथ ITI फिल्टर सर्टिफिकेट हे असणे आवश्यक आहे. 3 वर्षाचे एक्सपिरियन्स असणे इन IBR सर्टिफाईड ऑइल फायर्ड बॉयलर ऑपरेशन अँड मेंटेनन्स इन अ डेअरी फूड ऑर रिलेटेड इंडस्ट्रीज. ठीक आहे. आणि जो सिनियर क्लर्क हा पदासाठी तुमच्याकडे कम्प्युटर टायपिंग असेल तर तुम्ही यासाठी इलिजिबल आहात. ठीक आहे. पुढचं तुम्ही बघू शकता. पुढे बरेचसे पदं आहेत. आपण महत्त्वाचे काही पदं बघणार आहोत. ज्युनियर लायब्ररी असिस्टंट यामध्ये बॅचलर डिग्री लायब्ररी सायन्स लागणार आहे. बरेच लोक लायब्ररी सायन्सची डिग्री केलेले असतात ते लोक इथे इलिजिबल आहेत. मेडिसिन स्टोअर कीपरसाठी बॅचलर डिग्री इन फार्मसी फॉर एनी युनिव्हर्सिटी. ठीक आहे, चालणार आहे. आणि कुठल्याही बॅचलर डिग्री फार्मास्युटिकलमधली चालणार आहे त्यामध्ये. नंतर आहे लायब्ररी अटेंडंट. जो लायब्ररी अटेंडंट होतं बघा आपण मग बघितलं होतो. आणि लेबॉरेटरी अटेंडंट यासाठी चांगले पदं आहेत. SSC पास असणे आणि डिप्लोमा इन लायब्ररी सायन्स लागणार आहे. आणि लेबॉरेटरीसाठी BSc डिग्री फ्रॉम युनिव्हर्सिटी BSc डिग्री लागणार आहे आणि डिप्लोमा लागणार आहे तुम्हाला. ते BSc डिग्री नसेल तर मग डिप्लोमा इन लाईव्हस्टॉक मॅनेजमेंट अँड डेअरी प्रोडक्शन डेअरी मॅनेजमेंट अँड एनिमल हजबेंड्री हे चालणार आहे. ठीक आहे. आता महत्त्वाचा जो पद आहे तिसरं क्लर्क कम टायपिस्ट. यामध्ये तुम्हाला ग्रॅज्युएशन डिग्री असणे आवश्यक आहे. त्यानंतर गव्हर्मेंट कमर्शियल सर्टिफिकेटमध्ये मराठी 30 आणि इंग्लिश 40 असं तुम्हाला सर्टिफिकेशन असणे हे आवश्यक आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण सर्व पदं बघितले आहेत यामध्ये. आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे हे देखील बघितलं आहे. आता ज्युनियर टेक्निशियन यासाठी तुम्ही बघू शकता SSC पास्ट SSC लागणार आहे. ITI वायरमॅन इलेक्ट्रिशियन ट्रेड ITI लागणार आहे वायरमॅन किंवा इलेक्ट्रिशियन ट्रेडमधलं. आणि लाईव्हस्टॉक असिस्टंटसाठी पशुधन सहाय्यकसाठी डिप्लोमा इन लाईव्हस्टॉक मॅनेजमेंट अँड डेअरी प्रोडक्शन डेअरी मॅनेजमेंट आणि एनिमल हजबंड्री फ्रॉम रिकॉग्नाइज इन्स्टिट्यूशन. ठीक आहे. आत्तापर्यंत आपण जेवढे पदं बघितले आहे त्यामध्ये कुठल्या कॅटेगरीला पद आहे याचा सविस्तर तपशील इथे देण्यात आलेला आहे. PDF हा 94 पेजेसचा PDF आहे. आणि बघा इथं कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन इथे देण्यात आलेलं आहे. आपण काही पदांचं इथे बघणार आहोत. बघा काही महत्त्वाचं आणि जिथे जास्त जागा आहेत जसं की सिनियर क्लर्क इथे बघू शकता. एकूण 14 जागा आहेत. कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन तुम्ही बघू शकता. ठीक आहे. सिनियर क्लर्कसाठी. त्यानंतर आपण बघूया बॉयलरसाठी बघू शकता एकच जागा होती. त्यानंतरचं जो टेक्निशियन आहे त्याच्यासाठी तुम्ही बघू शकता 2 जागा आहेत. यानंतर पुढे बघू शकता आपण लेबॉरेटरी अटेंडंट. बघा यामध्ये बरेचसे पदं आहेत. 41 आहे. बऱ्याच कॅटेगरीसाठी इथे जागा देण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक कॅटेगरीमध्ये ऑलमोस्ट वुमन रिझर्वेशन देखील आहे. बऱ्यापैकी पदं आहेत 41 म्हणजे. आणि प्रयोगशाळा परिचरसाठी ही उत्तम संधी आहे. ठीक आहे. आता बघा आपण महत्त्वाच्या पदावर येऊ. लिपिक टंकलेखक क्लर्क कम टायपिस्टसाठी बघा एकूण 37 जागा आहेत. यामध्ये प्रत्येक कॅटेगरीसाठी जागा ह्या देण्यात आलेल्या आहेत. आणि कॅटेगरी वाईज पण इथे डिस्ट्रीब्युशन देण्यात आलेलं आहे. जर तुमच्या कॅटेगरीसाठी जागा असेल तर नक्की अप्लाय करा. अतिशय चांगलं आणि महत्त्वाचं पद आहे. चांगल्या ठिकाणी जॉब मिळवण्याची एक चांगली सुवर्णसंधी तुम्हाला इथे उपलब्ध झालेली आहे. ठीक आहे.
अशा प्रकारे आपण डिटेलमध्ये सगळं बघितलेलं आहे. आता जर कोणाला PDF हवं असेल तर तुम्ही नोटिफिकेशन अपडेट नावाच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि तिथून हे PDF बघा, कॅटेगरी वाईज मार्क बघा आणि त्यानंतर तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात करू शकता. पण फॉर्म भरण्याआधी एकदा डिटेलमध्ये PDF एकदा वाचून घ्या. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी तुम्ही चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.